वर्षात गुंडाळून जायचे, जरा हिशाबात वाग. मेल्याच्या नंतर 4 लोकांनी तुझ्यासाठी चांगले शब्द टाकावा, असं करून मर. नाही तर तू काही कमीलं तर सगळं मागच्याच चोरायला ठेवून जावं लागते. विठाला विठाला म्हणून मृत्यूच्या बाबतीत ऐकायचं. एक चक्रवेन नावाचा राजा होता, फार विद्वान राजा. बाळासाहेब हे चरित्र आवर्जून ऐका. तुम्ही ऐकलं असेल नसेल याबद्दल दुमत नाही, मी फार अभ्यासू नाही असं म्हणत नाही, पण मला छंद अडचणीत हात घालायचा. पुराणात बरं कोणाचं इचकीत नाही. आणि कशाला इचकायचं? जो सकाळी पाणी नेत नाही त्याचं इचकायला मी रिकाम आहे का? आणि काय पदरात पडणार आहे त्याचं इचकून? आपल्या काय गरज आहे का त्याच्याहून? चक्रवेन नावाचा राजा आहे, पुण्यशील, पावन, सात्विक, तात्विक, सदाचारी. आपल्या राज्यावर निष्ठा ज्याची आहे त्याला राजा म्हणतात. मोठा माणूस कोणाला म्हणतात माहितीये का? आपल्या राज्यातली माणसं मोठी व्हावा असं ज्याच्या मनात आहे त्या राजाला मोठं म्हणतात. सगळ्याला दळून मीच मोठं व्हावा अशाला हरामखोर भडवा म्हणतात. विठाला 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 विठाला. माणसं कोणालाही मोठं म्हणते. माणसं फार शहाणे असते तर असं काही विषय नाही. ते कोणालाही मोठे म्हणतात, कोणालाही मोठं म्हणतात. झाडाखाली उगवलेला, लावलेल्या, पेरलेल्या धनाला फुलन फळं लागत नसते. झाडाखालच्या उसाला 4च पेरे येतात, 5व पेरच फुटत नाही. जमीन वाळत नाही, पण झाडाखालच्याला 4 किंवा 5च पेरे येतात. झाडाखाली सोयाबीन लावा, झाडाखाली कांदा लावा, चिंगळीच. बारक्या कांद्याला काय म्हणते? चिंगळी. वा छोटे पुढारी आमचे. कापूस लावा, बोंडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडायला उबदाऱ्याची होत नाही, आणि तरी तुम्ही त्याला मोठाले म्हणता. हे मोठाला म्हणणाऱ्याची बसायची जागा निबर दांड्याने हाणायला पाहिजे. 2-2 महिने भडवायला खाली बसता ठेवणी. कोणाला मोठं म्हणता? अरे जो आपल्याला मोठं करतो त्याला मोठं म्हणायचं. विठाला विठाला बघा चक्रवेन राजा. ह्या राजाकडे जयपत्र मागण्यासाठी रावण गेला. रावण तिथं मूर्ख ठरला. विवेक संपन्न रावण होता पण मूर्ख ठरला. तुम्हाला एक सांगू का? आचरणशील माणसाकडे माऊली दादा पैसे नसू द्या, पण आचरणशील माणसाच्या नादी लागू नये, त्याच्या विरोधात जाऊ नये. कारण त्याच्याकडे पैसे जरी नसली तर त्याच्यावर वरच्याची कृपा असते. एक न एक दिवस आचरणशील माणसाला त्रास देणाऱ्या माणसाला वरचा नागडा नाचित असतो, इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला विठाला विठाला. क्षत्र कुठलंही असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, मी आधीच सांगितलं, नुसतं परमार्थ नाही, कुठलंही क्षेत्र असू द्या, चांगलं वागणाऱ्यांना नाही त्रास द्यायचा. रावणाने आचरणशील पवित्र राजाला त्रास द्यायला जयपत्र मागितलं, नाही मिळालं जयपत्र. जलाट म्हणला देत नाही, आणि चलत नाही रावणाचं काही. रावण हा पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली पत्नी पळू शकतोय. ताकद किती आहे कल्पना करा. पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली भगवान प्रभू रामचंद्र आणि प्रभुराम पेटेवरचे मालक एकच आहेत, विष्णूचाच अवतार. 7व्या अवतारातल्या जगाच्या मालकाची पत्नी पळू शकतो, त्याची शक्ती किती मोठी असेल कल्पना करा. त्याच्या बुद्धिवादावर भगवान शिवशंकराला प्रसन्न करून 7 कोटी गावाचं घराचं गाव, 7 कोटी सोन्याच्या घराचं गाव तो आपलंस करू शकतोय. डोकं किती मोठं असेल कल्पना करा. पण त्याला काहीच मोजलं नाही. चलाट फक्त श्रद्धेची ताकद. आणि एके दिवशी चक्रवेन राजा रावणाच्या नगरीत जयपत्र मागायला गेला. जयपत्र म्हणजे चक्रवेननं सांगितलंय, गुप्तचर लंकेच्या राजाला रावणाला म्हणाव मन मी चक्रवेन राजाला भिलो म्हणून. दे लिहून जयपत्र.
ते गुमास्ता गेला हजारे बुवा, त्याची हिंमत नव्हती रावणाला सांगायची नलगे की चक्रवेन आला आणि जयपत्र मागायला. रावण भावाच्या थोतरीत हाणू शकत होता भजन करणाऱ्या, तर हे मधल्या लोकायला तर कुठं कुठं हाणीन त्याचा मिळत नव्हता ना, तो लय अवघड होता. अहो त्याच्या मामाची इच्छा नव्हती मारुती रायला फसायची, मरायची बी नव्हती. हो, त्याचा मामा सख्खा मामा, हो, त्याची इच्छा नव्हती हो मारुती रायला फसवायची. पण रावण म्हणला होय महाराज. त्याला महाराज व्हायचंच नव्हतं, कारण ते मांस खात नव्हता, ते हाड खात होता. मांस खाल्लं नाही रावणाच्या मामानं. मज्जातंतू नैव भक्षंती आस्तित भक्षंतीच ततो हो मारीचो भयस्थित नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? तुमचं नशीब खोटं तुम्हाला ऐकायला भेटलं नसेल, ते तुमचं नशीब पालतं, त्याला मी काय करणार आहे. तुम्ही वाची जा चांगलं. खपक्या मोबाईलीत भेताडासारखे तुम्हाला इचकी जाणं. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला 3-3 वाजूस तर बोलतात जेवलास का, काय खाल्लं सर, काय पालथा करू तू, त्याला इच्छुक इचकू, तो काय तू भलं करणार आहे. 8 लोक होते. आस्ति भक्षंती ही लंकेशा गेयम निशाचरो कृतु. 8 राक्षस होते. निशाचर म्हणजे राक्षस, आस्ति म्हणजे हाड पचवणारी. मग हाड पचवायची ताकद फक्त सर्पात आहे. साप बंधा प्राणी गिळतो, बगळा बंधा प्राणी गिळतो, बारीक कुंदीर असेल तर बगळा बंधा गिळतो. आस्ति पचवायची ताकद आहे. आस्ति पचवायची ताकद पालीत आहे. आस्ति पचवायची ताकद सरड्यात आहे. छोटे का होत नाही पण ते पचवू शकतो, बाकी लोकांना आस्ति पचत नाही. मग आस्ति हाड पचवायची ताकद ज्याच्यात येते महाराज होत असतो का? आणि त्याला महाराज केलं ना, दट्टाच तसा होता ना त्याचा, रावणाचा दट्टाच होता त्याचा. तू होतो नाही महाराज. ते म्हणला महाराज होतो पण काम काय करायचं, मारुतीला फसवायचं. काय काम झालं तुमचं, आगाऊच काम, आणि ते हानीन. आणि रावण म्हणला ते हानीन, तू नाही झालं मी इथं हानीन. मी हाणतो म्हणला तुला, तू नाही तिकडे गेल्यावर. बायकोलाही हुशार होती त्याची, ती म्हणली माय तिकडे गेल्यावर बी मरायला लागलात ना, आणि इथं गेल्यावर बी मरायलात ना, पण तिकडे गेल्यावर वारकऱ्याच्या हातान मरण आलंय, आणि इथं आल्या तुमच्या नालायक राजाच्या हातान मरण आलंय, त्याच्यापेक्षा तिकडे जा. दट्टा होता त्याचा, दट्टा होता. हे शक्तिशाली रावण होत. कालनेमी नावाच्या व्यक्तीला असत फसिलं त्यानं. ए चल पळ, जाय म्हणले मारुती राहील फसवायला. कालनेमीला मारीच्याला हरण व्हायला लावलं. तुम्ही मस्त ऐकतात जे सांगितलं, पण नंतर कळाल्यावर म्हणले असते गिरगावकर इथं हुकला गडे. हो, मारीच्याच्या जागेवर कालनेमी घातला आणि कालनेमीच्या जागेवर मारीच घातला. हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जोपर्यंत बुद्धीचा वापर करत नाही तोपर्यंत नालायक लोकांचं शिजत राहील. तुम्ही बुद्धीचा वापर करा, सात्विक लोकांना आपलंसं करताल. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही वाचन करताल त्या दिवशी आम्हाला कीर्तन करत असताना अशी धसकी वाटल, हे गिरगावकर हिशोबात बोल, अभ्यासू लोक पुढे आहेत, घामानं घाष्टा पिवळा होती कष्टा, इतकी ताकद. सर्व त्यात ताकद असली पाहिजे ती. तरी काय आता तुम्ही असं काही अभ्यास करत नाहीत काय नाहीत, त्याच्यामुळे मग चाललं सगळ्या भंगऱ्या भोंगऱ्याचं आमचं असंच. गुटखे खाणार राहायचं, बिड्या वाढणार राहायचं, पुड्या खाणार राहायचं. हा, लय मस्त कीर्तनकार आहे ते. चालू कीर्तनात तांबाखू, हो चालू कीर्तनात असा बॉक नका, तरी तुम्ही त्याला पाकिट देता. तुमच्या घराला कुपाटी लागन. विठाला विठाला नका आणू मला. तुम्हाला वाटत असं एक कडक बोलते, नका आणू. तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव, मी काय मागे लागे नाही, काय गरज नाही. पण ज्या विटेवरच्या मालकाच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो त्या संतांनी सांगितलेलं काम गोड सांगणार. तुम्हाला आला रागत येऊ दे, काय घेणे त्याला कारण सांगू. परमार्थ भ्रष्ट करणाऱ्या लोकांना जे प्राधान्य देते, परमार्थ भ्रष्ट करणाऱ्या, परमार्थाला कलंकित होऊ शकत नाही. माऊलीजी काय टप्पर असती. समुद्रात किती ढेकळं टाकल्यावर पाणी गढूळ होईल. समुद्रात किती तुम्ही हायवा मातुडं टाकल्यावर समुद्रातलं पाणी गढूळ होईल. मग एकटाच महात्मा 7 समुद्राला पुरून उरलाय. त्या व्यक्तीचं नाव माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. ज्ञानाचा सागर. एकटेच आळंदीतले मालक
साती समुद्राच्या व्याप्तीच्या पलीकडं त्यांच्या बुद्धीचा अभ्यास आहे. बाकीचे 17 लोक तर बाजूला आहेत अजून. आणि काय भंगारे भुंगारे पानछेट परमार्थाला कलंक लावण्याचा प्रयत्न करू शकते. या आरामखोरांनी फक्त त्याच्या बायकाच जगो, इकडचं काय करू शकते ते. विठाला 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 पण कधी कधी मद्यपान करणारा असेल, व्यसन करणारा असेल, तुम्हाला त्याची कला आवडत असेल आणि तुम्ही त्याला या स्टेजवर बोलून प्राधान्य देत असाल तर परमार्थाला दोषी, परमार्थाला कलंकित करण्याचं काम यजमान करायला लागलाय. म्हणून त्या हरामखोरानं केलेलं पाप पैसे देणाऱ्याला सुद्धा अर्ध बोकांडीवर पडतंय. दोघाशी पतन सारिखे केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेशी. म्हणजे या जागेवर चांगलं ऐकायची मानसिकता ठेवा. कीर्तनात कीर्तन झकात झालं पाहिजे, लयच रंगलं पाहिजे. साड्याने सुन्नाची तू काय महाराजायला नाही, इथं नका ती भावना ठेव. चला ए जाऊन सांग गुमास्ता जयपत्र पाहिजे. रावणाकडे श्राद्ध होतं. आज जसे आजीबाईचं वर्ष श्राद्ध आहे तसं श्राद्ध होतं. रावण तर्पण करणारा माणूस होता. श्राद्धाच्या दिवशी तर्पण करत असतात दक्षिणेकडून. या नावय भयो जय स्थितो यत्पतयं भयंजनाः जज्ञिरे पिविष भय सर्वास्थितमग्ध भरवो जतंजयो दुर्वा सर्वस्थिता भयो दर्भासन सकल विजये लुप्त पिंडो भय पिंडो मुक्त पिंडस्ततेव च वारानश भयस्थितं गयाव्रजनो जयस्तु यत्मंगला सव्याप सव्यम यज्ञोपवितस्ततेव च रक्तचंदनम अरक्त पुष्पाधि अंगुष्टाधि स्नान भयु यन्मिद्यायन बकल सुधा भय व्याप्ति यन जायन्ते ऋतुसारा भय संग सुदान ऋतुसारा भय संग सुदान ऋतुसारा भय संग सुदान. दक्षिणेकडून करून माऊली दादा तर्पण करणारा रावण हातातल्या सोन्याच्या अंगठ्या काढून टाकल्या, दर्भाच्या अंगठ्या बोटात घातल्या. पक्षाच्या दिवशी दर्भाच्या अंगठ्या बोटात घालीत असतात. जाणू उलट घातलं सव्याप सव्य, कधी डावीकडे उजवीकडे. यज्ञोपविता सव्याप सव्य सकल स्थितो यत्मत्कर्मणाः काल सरपर शांतिर्स्ततेव चाय यत् त्रिपिंडी आप्तेष्टि भय सर्वार शांतिर्मुच्यते नाम पितृदोषा निवारण हितार्थायाम लुप्त पिंडोदक भयो. पूजा चालू आहे आणि गुमास्त्यानं सांगितलं राजन जयपत्र मागण्यासाठी. चक्रवेन नावाचा राजा आलाय. चक्रवेन राजाचं राज्य किती मोठं होतं सांगू. रावणाच्या लंकेतल्या 1% लोकायला बाथरूमला जायला जितकी जागा लागती का सरपंच, 1% लोक, 1% लोकायला बाथरूमला जायला जितकी जागा, तेवढ्या जागे इतकं त्याचं राज्य. आणि त्यानं रावणाशी पंगा घ्यावा, त्यानं म्हणावं मला जयपत्र पाहिजे. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. किती मोठ्या माणसाच्या उशाला काळ बसला. कारण कीर्तनकार किती विद्वान आहे त्याच्यापेक्षा त्याच्या कडव्यावर किती बोलतो हा महत्वाचा विषय. विहिरीला पाणी किती आहे त्याच्यापेक्षा उभं राहून बाऱ्या किती गोड द्यायला आहे. किती दारं धरायला तो. आमच्याकडे दारं म्हणतात. रात्रंदिवस विहिरीचं पाणी उपसत नाही. मस्त जांभळी खाली झोपला, ऊस कोरडा, एरांडच भिजले. ठीक आहे म्हणले. त्यांना सांगावं 3 दिवसाकरता व्रतस्थ आहे. माझ्याकडे विधी आहे, पिंडाचा श्राद्धाचा विधी आहे, पक्ष आहे माझ्याकडे आणि 3 दिवस थांबा. ते थांबला राजा. चक्रवेन राजाकडे 127 सैन्य होतं, फक्त 127. रावणाकडे 1 लाखापेक्षा जास्त हत्ती होते. पांढऱ्या रंगाचे सांगायलो, 1 लाखापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाचे हत्ती होते. मला वाटतं इथं बसलेल्या पांढऱ्या रंगाचा हत्ती पाहिला का ना कोणी आतापर्यंत? हातवरी करा बरं. पांढऱ्या रंगाचा त्याच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त. अधिष्ठितम ब्रह्मकन्या भयो कुंजरो धवल कांती जायो
ज्या हत्तीवर ब्रह्मकन्या म्हणजे सरस्वतीची कृपा असती अशी धवलकांती पांढरे शुभ्र हत्ती लाखापेक्षा जास्त त्याच्याकडे होते. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला प्राप्त झाला, पण रावणाला पोट्टा असं इतकं शक्तिशाली होतं, त्यानं ऐरावत हत्ती सगळं, ज्याच्याकडे 222 पद आहेत एका मंत्र्याकडे, आपल्याकडे 1 किंवा 2च असतात ना मंत्र्याला पद, लयत लागत असेल वरच्याकडे तर 3 असतील. हो हो, पण लय ते वरच्याच्या लय वटीतला पाहिजे, त्याला तितके देते ना, कोणाला कशी देते अद्याप नाही. मग खालच्याला अशीच पद नुसती पत्रिका मांडायच्या कामी, पण ओरिजिनल खाचे खाते हे जवळच्या लोकांनाच असते. तर 222 खाते एकाच मंत्र्याकडं. हत्ती सगट रावणाच्या पोरानं 17 बाऱ्या बांधून आणला तो मंत्री, म्हणून त्याच्या पोराचं नाव पड होतं इंद्रजित. काय शक्ती असेल त्याच्याकडे, एवढा मोठा रावण आणि 127 फौज, फक्त 127, हत्ती एकच, ठराविक घोडे पायदळ वगैरे तितक्यातच. मुक्काम केला समुद्राच्या वाळवंटात, रावट्या ठोकल्या, शिबिर लावले, वाळू जमा केली, समुद्राची वडाच्या पानाचा चीक आणला, त्या वाळूत कालवला आणि त्या वाळूची एक लंका तयार केली. दुसरी लंका म्हणजे कशी, आपण जर घराचा नकाशा घेतला, इंजिनियर नकाशा देतो, मला वाटतं आर्किटेक्ट पूर्ण वरच्या चित्रासकट देतो. इंजिनियर मध्ये आणि आर्किटेक्ट मध्ये फरक असतो ना, सगळं ते बाहेरचे वेल्युएशन काय वगैरे कसं द्यावा, डिझाईन कशी द्यावा, कुठला कलर कुठं द्यावा, झाड कोणतं लावा, दारात गाडी उभी, तिकून एक बाई, तिला लेकरू. पण मग आर्किटेक्टला कळालं हे घर संन्याशाचं आहे. मग त्याला म्हणलं हे सगळं गाडी घोडी सगळं झालं, पण ही बाईन पोरग याच्यात संन्याशी राहणार आहे, तुम्ही ही बाई कशाला काढी इथं. मग त्यानं ते पहिलं जाळून टाकलं आणि दुसरं चित्र काढलं. आर्किटेक्ट जसं घराचं चित्र देतो तसं लंकेची प्रतिकृती तयार केली. प्रशांत गुरुजी आपल्याकडे गायवाडा करीत होते पहिल्यांदा, तशी प्रतिकृती केली. रावण पूजेला बसला होता आणि पूर्वेकडचा जो भाग होता का तयार केलेला वाळूचा, 2-4 टोपले वाळूची लंका तयार केली. त्यानं पूर्वेकडच्या भिंतीला असं बोट टोचलं, कुठं, समुद्रात, तर खऱ्या लंकेचं भिताड पडलं. पूर्वेकडचं खऱ्या लंकेचं भिताड पडलं, सुनील बोगल, खऱ्या लंकेचं ते भिताड होतं 259 किलोमीटर किंवा 269 का 259, 69 किंवा 59, 10चा फरक पडायला फक्त दोन्हीपैकी एक. कारण पुन्हा नंतर कोणी म्हणून हे खोटं आहे म्हणून वाचल्याशिवाय सांगणार नाही, अद्याप नाही, बोलणारच नाही. एक तर 6 लोकांचं ऐकून सांगतो किंवा वाचून, वाचल्याशिवाय पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. हो, माऊली दादा भंगाऱ्याचं ऐकून कधीच कीर्तन करूनी माणसानं, त्याची नाव कधी चांगली असली तरी बुडून जात असते. हो, 269 किलोमीटरची एकीकडचं कंपाऊंड होतं. लंकेतल्या भिंतीला टचका दिल्याबरोबर ते पडतंय, थाड दिशी खाली कोसळलं. रावण बसलेला होता, जाणू अपसव्य होतं, दर्भाच्या चटईवर बसलेला आहे, व्रतस्थ रावण आहे. अशा अवस्थेत रावण आज बसल्याच्या नंतर धाड दिशी आवाज आल्यावर लक्षात आलं काय पडतंय. गुप्तचरांनी सांगितलं आपली पूर्वेकडची भिंत पडली. रावण म्हणला, अरे मी पूजेत मग्ने, बघा कशानं पडली, काय पडली, कशी पडली, लक्षात घ्या. गुप्तचरांनी सांगितलं वादळ सुटलेलं नाही, समुद्राच्या लाटा नाहीत, धरणीकंप झालेला नाही, मतांध हत्तीने धडकाय सुद्धा घेतलेले नाहीत, आणि तरी पण भिंत पडली. कारण लक्षात आलं नाही. विठाला विठाला विठाला
रावणाने विचार केला, चला 269 किलोमीटरचं कंपाऊंड पडे आपण बांधून घेऊ. त्याच्यासाठी त्या काही गोष्टी अशक्य नव्हत्या. रावणाने विचार केला 269 किलोमीटरची भिंत जर सोन्याची बांधायची तरी बुवा शक्य होती त्याला. एवढा मोठा श्रीमंत होता रावण, तो फार श्रीमंत. रावणाची दुपारची पहिल्या दिवशी पूजा आटपली पिंडाची. जेवायला बसणार सगळी लोक. प्रधान प्रस्थ नावाचा प्रधान रावणाच्या सेवेत होता. रावणाकडे 14 प्रधान होते. 16 चुकून शब्द गेला. 16 प्रधान होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा प्रधान होता प्रस्थ नावाचा प्रधान. हा फार शक्तिशाली होता. इतका दरारा होता, यानं जर आवेशात जांभळी दिली तर यमाचं धोतर सुटत होतं. इतका शक्तिशाली होता. गुणवानही तसाच होता, विद्वानही तसाच होता. पण मी मगाशी बोलून गेलो, ज्याला मोठं व्हायचं का त्यांना आचरणशील लोक जवळ ठेवले पाहिजे, सात्विक लोक जवळ ठेवले पाहिजे, बुद्धिमान लोक जवळ ठेवले पाहिजे. नाहीतर हे हलकट लोक चांगल्या चांगल्या माणसाला झोपीत बडवे. विठाला 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 आदरणीय राजेंद्र दादा नागवडे, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा सुद्धा या कुटुंबियाच्या या पुण्यस्मरण क्रियेच्या कार्यक्रमात आले. दादांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र सहकारी त्यांना सुद्धा धन्यवाद. तो प्रधान हुशार आहे. तो रावणाच्या सानिध्यात आहे. त्या दिवशी त्याचं सगळं कुटुंब रावणाच्या सभामंडपात होतं. आणि दुसऱ्यांदा बोट लावलं चक्रवेणानं प्रस्थ नावाच्या घराला, प्रधानाच्या घराला. त्याचं 2.25 किलोमीटरच्या एरियात घर होतं. एकट्या प्रधानाचं घर 2.25 किलोमीटर. चौंग्यावर माप होतं. चौंगा तुम्हाला कसा सांगू, तुम्हाला कळणार नाही चौंगा. तुम्ही येडे नाहीत असा विषय नाही, पण ते तुमचा विषयच नाही त्याला. अख्खं गाव आंधळ्याचं तिथं चष्म्याचं दुकान टाकून चलन कसं? त्या गावात डोळेत नाहीत कोणाला, चष्म्याचं दुकान टाकलं कसं चलन सांगा ना तुम्ही, आहे का नाही? एका गावात सगळे संन्याशी राहतात आणि तिथं एक जणांना लुगड्याचं दुकान टाकलं, कशी लुगडी विकते? आता मला शास्त्र वाचायचं ना दे, माझ्या पुरतं डोकं असावं. तुम्हाला जर त्याच्यात गुतीले तुम्ही बाकीचे कांदे कोण लावायचे? हे आपोआपले तुम्ही, कोणी राजकारणात, कोणी कशात, कोणी कारखान्यात, कोणी वगैरे वगैरे, तुम्ही याच्यात. आम्ही आमचा अभ्यास करून तुमच्या पुढे मांडायचा असतो. होय माऊली दादा. आणि त्याचं तुम्ही अनुकरण करायचं, शिकावचं असा काही विषय नाही. तुम्ही सगळे शिकले तर आम्हाला ना शिकलं जावं लागेल इटा उचलायला. 2.25 किलोमीटरचं घर एकट्या. बोट लावल्याबरोबर दादा घर पडतंय. ही चक्रवेण राजाची ताकद. मग रावणाचा कष्ट सुटला. रावण म्हणे, अरे प्रस्थाचं घर मध्यभागी, कर्मनो गहनो गती. प्रारब्ध गोड होतं. त्याच्या कुटुंबातली सगळी लोक आपल्या महालात होती, नाही तर सगळी चुरा झाली असती. हे दखल घ्या रे. रावण होता तो. म्हणे एका कार्यक्रमात ब्रह्मदेव 6 दिवस उपाशी होते. इतका तरारा होता हजारीभाऊ रावणाचा, इतका तरारा होता. रोज सकाळी देवधोहाला ब्रह्मदेव येत होता. म्हणजे सामान्य गोष्ट आहे. कोणाला म्हणायचं ब्रह्मदेव? ब्रह्मदेवासारखा विद्वान आहे कोणी? अंगठा किती मोठा आहे हो. पण या बाळू महाराज गिरगावकरांच्या अंगठ्याचे ठसे आहेत. या पृथ्वीवर जितके देश आहेत, या देशात एकही माणूस असा नाही की त्याचे ठसे माझ्या ठशासारखे आहेत. आणि आहेच किती अंगठा आहेचे एवढा, इतकंच घेतात ना ठसा. का कोपरा सगळं टुरिस्टीला ठसा घेते? इतकाच घेतात नाही, एवढाच असू शकतो एवढा विद्वान. 29 गोष्टीने विद्वान ब्रह्मदेव. एका ठिकाणी 24 सांगितल्या, एका ठिकाणी 19 सांगितल्या, एका ठिकाणी 8 सांगितल्या. दुसरा विद्वान आहे का? जगातलं कुठलंही भांड घ्या त्याला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. कुठलंही, किती 1,00,000 लिटरची टाकी घ्या, 1 कोटी लिटरची टाकी घ्या आणि तिला केसासारखं, डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. एक न एक दिवस तिच्यातलं पाणी सगळं संपणार. पण या उभ्या गाडग्याला 9 छिद्र येतं. एकाही छिद्रातून मनानं पाणी येत नाही. काय डोकं असेल ब्रह्मदेवाचं, काय विवेक असेल त्याचा. आणि त्याला 6 दिवस भाकर खाऊ दिली नाही रावणानं. त्याचा बी किती दरारा असेल हे बी मोजन तराजूत. विठाला 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 विठाला
बघा रे म्हणे बघा, भिंत पडली पूर्व भागातली, प्रस्थाचं घर पडले बघा. गुप्तचर गेला जाऊन येऊन सांगितलं, राजन ज्यानं आपल्याला जयपत्र मागितले त्यानं आपली लंकेची 2 ठिकाण पाडलेत. ते लंकेत आला का नाही, मग लंकेच्या बाहेर असताना कस काय पाडलं ते आम्हाला विचारू नका म्हणले, आमची काही पात्रता नाही, तुम्ही चला. रावण म्हणला 3 दिवस विधी आहे, मी दुसऱ्या दिवशीला पाहणार नाही. तो तर्पण करत होता आणि पितरांसाठी तर्पण केलं पाहिजे. मी तुम्हाला एक सांगू का, कधी देवाचं दर्शन नाही घेता आलं तर घेऊ नका. इतकं ठामपणे सांगणं इतकं सोपं नाही माऊली. मला कोणी कॉलर धरून विचारीन नाही एखादा, महाराज गोळ्या संपल्यात काय बाळू तू काही बोलायला, मी अभ्यास करून बोलेल. देवाचं दर्शन नाही घेता आलं, वेळ नाही भेटला तरी चालेल. महाराजाचं दर्शन नाही घेता आलं, वेळ नाही भेटला तरी चालेल. पण मायबापाविषयी आदर करणं हा जगातलं सर्वात मोठं कर्तव्य आहे. जो आईवडिलाला मानतो का तो पंढरपुरातल्या मालकाला प्रिय आहे. जो आईवडिलाला मानतो का तो महाराजाला सुद्धा दादा प्रिय आहे. जो मायबापाला मानित नसेल तो महाराज त्या पोराला सोबत होता असेल तर तो महाराजच बडवा आहे. तो महाराज हरामखोर आहे. उलट त्याच्या पापानं परिसरात पाऊस पडत नसेल. आई वडिलाच्या सेवे इतकी सेवा दुसरी कुठलीच नाही, कुठलीच सेवा नाही, कुठली नाही. तुम्हाला एक सांगू, संत सेवेचं वजन करता येते, देवाच्या सेवेचं वजन करता येते. आतापर्यंत जेवढ्या भक्तांनी देवाची सेवा केली त्यांचं वर्णन करता आलं का नाही. नामदेवरायांनी विटेवरच्या मालकाची सेवा केली, सेवेची ताकद इतकी होती. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भराभरा नाम्या संगे. थरथर विटेवरची मूर्ती कापायची बुवा. आणि जगाचा मालक खाली बसला आणि नामदेवरायने आणलेला नैवेद्य भर 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 जेवू लागला. केली म्यांघोळ नाही मी ओंगळ. नामदेवराय देवाला म्हणतात, हे देवा मी आंघोळ केली, मी ओंगळ नाही, मी शुद्ध सात्विक आहे, बस जेवायला. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, हे नामदेवरायचं वजन आहे, अधिकार आहे. देव किती मोठा आहे सांगता येईल हो, पण मातृसेवेची ताकद, पितृसेवेची ताकद इतकी मोठी सांगू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाला 28 युग झालं उभं राहावं लागले. भिरकाविली वीट अजून फेकलेली आहे. ताम्रत किती युग झालेत आपल्याला 2-3च माहिती आहेत. त्रेता, कृता, कली, द्वापार, द्वापार कली, हे इतकेच. मागचे कोण पाठ करायचे नसतं म्हणतो. योगी 28 विटेवर उभा, त्याच्यातले 7-8 तर पाठ कर. लोक विचारित नाहीत म्हणून बरं आहे आपल्याला. ज्या दिवशी तुम्ही आमच्या कीर्तनकाराला विचारताना, हा त्या दिवशी फेटा वाला होऊन कमरेचं उपर नाही वलं होईल, हो धोतर वलं होऊन पुढे टाकलेली घोंगडी पण वली होईल. इथून पुढचे लोक विचारणार आहेत, आपण ध्यानात ठेवा, यांच्याकडे मोबाईल येते, गाथे विकत घ्यायचं काम नाही. सगळे गाथे पुराण मोबाईलवर ते काय म्हणतात त्याला, डाउनलोड केलेले आहेत. हो हुशार लोक आहेत, विचारतील आपल्याला. 15 वर्ष एक जण राजकारणात माणूस होता. तो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायचा. खाली सामान्य होते पटकेवाले बाबासारखं एक वारकरी म्हातारं. ते म्हणला, का हो 15 वर्ष झालं तुम्ही सत्ता भोगता, छत्रपतींच्या 8 पत्न्यांचे नाव सांगता का? ते म्हणला, कानू बापा, आणि काय सांगायला म्हणला छत्रपती, त्याच्या 8 बायकाचे नाव माहित नाही, तू हे काय लायकी आहे? भर सभेतच बोललो ते म्हातारं, पायच पडले ते म्हाताऱ्याचे. हो मी आता दुसऱ्या बार भाषण करताना 8 बायकांची नाव ध्यानात ठेवीन आणि मग भाषण. इतकं तरी शिका म्हणले, इतके लोक हुशार झाले. एक जण कीर्तनात म्हणलं, काय छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा होता, काय छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा होता. आमच्या छोट्या पुढाऱ्यासारख्याने विचारलं, त्या घोड्याचं नाव काय होतं? माईक हल्लं, माईक. सामान्य नाही, काळ लई हुशार आलाय. इथून पुढच्या लोकांनी पाहुणी ग्रंथ हा गेला काळ, तुमच्या लहानपणचा काळ गेला. कारण माणसंही सात्विक होते, परमार्थ करणारी सात्विक होते.
आणि करून घेणारे सात्विक होते. आता खिचडी झालेली आहे, त्याच्याकरता हिशोबात राहा. दादा तुमच्याकडे बी खिचडी आहे बरं, आमच्यात परमार्थात जरशी हो द्या, पण राजकारणात बी बऱ्यापैकी झाली. विठाला विठाला आई वडिलांच्या शिवाय इतकं पुण्य कशातच नाही. फार मोठी ताकद. अरे मी बघत नाही, तर्पण करायचं मला नाही म्हणले, यावं लागते. कुलगुरूंना सांगितलं, पहिल्या दिवसात तर्पणाचा विधी शांती करा, मोचन स्थितीत आणा. मी पुन्हा पुनरुच्चारण करीन. आजचा केलाच नाही असं सर्व, उद्यापासून व्रतस्थ राहू. आणि लंकेचा राजा समुद्रामध्ये दोन्ही गुडघे टेकतो. काही काही अपार शक्ती ज्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना गुडघे टेकायला लावणारे ठराविक राजे, त्याच्यातले 2 राजे सांगतो. त्रेतायुगातला राजा चक्रवेन रावणाला गुडघे टेकायला लावले, आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र शंभूराजे यांनी औरंगजेबाला गुडघे टेकायला लावले. काय लोक असतील हो. औरंगजेबाने ज्या वेळेला गुडघे टेकावा त्यावेळेला कवी कलशांनी लिहावं. त्या कवी कलशांनी लिहिलेलं बघा 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 बघा. 90 वर्षाच्या माणसाने सुद्धा कवी कलशांनी शंभूराजांचं केलेलं वर्णन, त्या औरंगजेबाच्या समोरचं केलेलं 5 मिनिटाचं वर्णन 90 वर्षाच्या म्हाताऱ्यानं पळड्या पळड्या ऐकावा, कानात मोबाईलची गुंडी घालून ते बाजाव पळड्या पळड्या पण हातपाय हालीन, रक्त पळतय. ते शुरांचं चरित्र. ठराविक लोक राजे होते. रावणानं दोन्ही गुडघे समुद्रात टेकले. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय, काळ हा किती मोठ्या माणसाच्या उशाला बसतो. आणि रावणानं विचारलं, राजाधिराज चक्रवेन महाराज, अहो पंढरपुरातल्या मालकाला मोजित नव्हता रावण, देत नाही म्हणला बायको तुई. साधी गोष्ट आहे. त्याच्या सत्येश्वर झाडाचं पान हलत नाही. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला म्हणला देत नाही पत्नी. ब्रह्मदेवान समजून सांगितलं देत नाही. भजन करणारा भाऊ म्हणला द्या, चल बाहेर निघ. लात मारली. लोक मोठेपणानं हात सांगतात, लात मारली बिभीषणाला, लात. मुकुट खाली पडला, पुन्हा नाही मुकुट घातला. पंढरपुरातल्यानं घातला तेव्हाच घातला. ते रावण मेल्यावर तोपर्यंत घा. काही माणसं बिले जिद्दी असते तो. हो जिद्दी होते बिभीषण. मोजित नव्हता ते, नाही मोजित नाही मोजित. रावण फक्त 1-2 लोकांचं ऐकून मातीत गेला. रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही. रावणाला मारलं त्याच्या सख्या बहिणीनं तुटलेल्या नाकाचीनं. बघा किती मोठा रावण. रिकाम खाणारी माणसं घरात सांभाळायची नाही. नव्वद वर्षाचं म्हातारा असेल, त्याला काम नाही करता येत ना, त्यानं उपद्व्याप करायचा नाही, त्यानं जप करावा, नातू खेळवावा, चालता आलं तर मारुतीरायाच्या पाया पडायला जावा, आळंदीहून पंढरपूरहून देहून जाऊन येतो म्हणावा. हे मंदिर रंगीत बसलं गुटके खाऊ खाऊ. रिकामी नाही सांभाळायची. दादा कौरवाला पांडवांनी मारलं नाही. कौरवाला द्वारकेचे मालक कृष्णांनी मारलं नाही. या भडव्या कौरवायला त्याच्या सख्या मामानं मारलं. त्याचं नाव शकुन्या. शकुनी म्हणत नाही मी त्याला. शकुनीचा पाहुणा आहे तुमच्या गावात. काय भीती काय ताणण्याचं. नालायक होता शकुनी. म्हणत नाही मी त्याला शकुनी. म्हणणारही नाही. काय करणार आहे ते मग. मी ज्याच्या नावानं भजन करून भाकरी खातो तो शकुन्याच्या विरोधात आहे ना. आपण काय भ्याचं त्याला. नालायक कधी शकुन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या, दुर्योधन्या हे हलकट होते, लाचार होते, लाचार होते ते. मग गुडघे टेकले विचारलं, राजाधिराज चक्रवेन महाराज जयपत्र. चक्रवेनानं जयपत्र पाहिलं, हृदयाशी लावलं, पुटोळा केला, कमरेला लखोटा खोसला. येतो लंकेश.
खाली हात करून नाही पाय पडत. येतो लंकेश. रावण म्हणला एक बोलू काय. वाळूत तयार केलेल्या लंकेला तुम्ही पूर्वेकडून बोट लावल्यावर खऱ्या लंकेचा कंपाऊंड पडते 269 किलोमीटरचं. लंकेत तयार केलेल्या प्रस्थ नावाच्या प्रधानाच्या घराला 2.25 किलोमीटरचा एरिया आहे. त्याला हात लावल्याच्या नंतर एक भिंत राहत नाही. हे तुमच्याकडे कसं ज्ञान प्राप्त झालं? ही सिद्धी, ही शक्ती, ही क्रिया, हा अधिकार तुमच्याकडे कसा आला? तर चक्रवेन म्हणला लंकेश काय वजन बघा ना त्याचं. मोठ्या माणसाकडे बोलत असताना अशी हातवारी करीत नसते. आपल्याकडे लिंतेचं प्राणाव असते. हो, भारतीय संस्कृती फार गोड आहे. सासऱ्याने आवाज द्याला सुनबाई जी. जी हा शब्द सुनेच्या तोंडातून निघावा. जी सून सासऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणती का, तिच्या पिढीत जन्मालेले आपत्य भारताचे हिरे म्हणून चमकत असतात. आशीर्वाद घेत जा टिकलेवाले हो. सासू सासऱ्यानं कमिलेल्या संपत्ती तुपात बुडून खाता आणि त्याला मानित नाही. झोपीत अंगावर भेताड पडन. जेसीबीने मडे उकराव लागतील तुमचे. जाग्यावर सोडून मारतान. हे म्हणते ह्या मेलेला आण नका. नका आणू, काय गरज आहे मला. महिलेकर जागवाय पुरते आपल्या जोग थोडं भरलेले काय बांधून नेणार आहे का मी सोबत? अरे पुरे बायको एकच आहे, लेकर 2 आहे. मस्त जमीन आहे. सरपंचाला माहिती काय ताण नाही मला, चिंता नाही त्याची. आणि काय मी किती कमी तर काय सोन्याच्या भाकरीन चांदीचं पिठलं खाणार आहेत का आमचे पोट्टे? आम्ही सांगितलेल्या पुराव्यात एका बाईने जर सासू सासऱ्याला भाकरी दिल्या तर दादा त्या पुण्यावर गिरगाव करायचं चलल. ते पुण्य मला लागेल, ते मला लागेल पुण्य. तुमच्यासारख्या दरारा संपन्न लोकांना काम करायचे. एखाद्याचं पोरग जर मायबापाला सांभाळीत नसेल, महाराजांसारखे वयस्कर माणसं असतील, दादा तुमच्यासारखे राजकीय लोक असतील, तर त्या पोराला भेटायचं आणि एकच म्हणायचं, बाळा अरे आम्ही लहानपणापासून तुझे वडील पाहिले रे, लय कष्ट केले रे. अरे तुझ्या वडिलांनी ह्या वर्षाची त्या वर्षाला अंडरवेल विकत घ्यावा रे. शिवशिव घातले रे, चपला बुट शिवशिव घातले रे. पाहिली रे तुझी माय. अरे आम्ही किती वेळेस तुझ्या बैठकीत चहा घेतला. तुझ्या माईच्या अंगावर 3-3 लाख रुंगाचं लुगडं होतं रे. अरे 72च्या दुष्काळात जमीन कमवून ठेवली, राखून ठेवली तू यासाठी. तुमच्यासारख्याचं ऐकून जर त्या पोरानं मायबापाला सांभाळलं तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला भेटतंय. 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य भेटतंय. लय मोठी ताकद आहे चांगल्या कामात. चांगलं सांगण्यात फार मोठी ताकद आहे. अहो नारदाच्या एका शब्दानं वाल्याचा महर्षी होती. नारदाच्या एका शब्दानं वाल्याचा वाल्मिक, वाल्मिकाचा महर्षी वाल्मिक होऊ शकतोय एका शब्दानं. किती खुन केले त्याचा मेळ नाही, पण त्याच्या ताब्यात देव राहू शकतोय. इतकी उपदेशात ताकद असते. काय पुण्य असेल नारदाला, वाल्याचा महर्षी केला त्या नारदांनी. एक सुधारलं की सगळं संपलं. कशाने तुम्हाला ही शक्ती प्राप्त झाली? लंकेश, पृथ्वीची ताकद आहे, पृथ्वीची कृपा आहे, धरणी मातेची कृपा आहे. रावण म्हणला असं तुम्ही काय केलं की जेणेकरून तुमच्यावर पृथ्वीची कृपा आहे? आता ऐका पुढचा मुद्दा. चक्रवेन नावाच्या राजानं सांगितलं, लंकेश मी ज्या राज्याचा राजा आहे, मी ज्या प्रांताचा राजा आहे, मी ज्या एरियाचा राजा आहे, माझ्या राज्यातला जमा झालेला कर हा जनतेच्या सेवेकरता वापरतो. माझ्या राज्यातला जमा झालेला कर हा जनतेच्या सेवेकरता वापरतो. आम्ही 9 लोक याच्यात तत्पर आहेत, म्हणून पृथ्वीची आमच्या 9 लोकांवर कृपा आहे. त्याच्यापैकी 1 नंबरची कृपा माझ्यावर झाली म्हणजे चक्रवेनवर झाली, आणि 2 नंबरची कृपा धर्मराजावर झाली. म्हणून धर्मराजाच्या रथाची चाकं महाराज जमिनीला घासत नव्हती. अधर धरावय सकल सुधा रहुवर चक्रा जायन्ते द्वापारे चम धर्म निपुणम द्वापारे चम धर्म निपुण धर्म कृत्य भय जायन्ते प्रजाजना भय हिताय च प्रजाजना भय हिताय च यत्क्रिया भय जायन्ते राजाश्रय भय मंडित जायो राजाश्रय भय मंडित जायो पृथक की सुत भय सकल जना पृथक की सुत भय सकल जना पृथक की सुत भय सकल जना.
पृथक्की म्हणजे कुंती, आणि त्या कुंतीचा सूत राजा धर्म प्रजेच्या पालना करता गोड जीवन व्यतीत केलं. म्हणून त्याच्या रथाची चाक घासू नये म्हणून एक वीद भरबुवा रथ आधार चलत होता. रावणाने विचारलं, गेहम उदर व्यथा निवारण हितार्थायो. काय हुशार होतं ते बी रावण. ते म्हणला, जनतेचा कर जर जनतेसाठी तुम्ही वापरीत असाल तर पोट कशानं भरता. ममम पूर्वजा भयज्जायो भूखंडे शिस्ततेवचा. माझ्या पूर्वजांनी जर्मन संपत्ती कमवलेली होती, त्या संपत्तीतली गहू ज्वारी बाजरी तांदूळ मका खातोय. म्हणून पृथ्वीचं माझ्यावर एक नंबरला प्रेम झालं. कर्तलम द्वयम विश्वनाशा सकल स्थिती. जिथं अनिष्ट प्रकारचं कर्म करणारे लोक येतं त्यांची संपत्ती नाश करण्याची ताकद माझ्या हातात आहे. तर रावण हालत होता. गारव्यात पहाट घामालता रावणाच्या. सामान्य रावण आहे, नाही देत म्हणला पंढरपुरातल्या मालकाला बायको. सामान्य साधी गोष्ट नाही इतका विरोध करणं. आणि तो रावण चक्रवेणाच्या पुढे गुडघे टेकतो. आता मुद्दा लक्षात घ्या, चक्रवेण किती मोठा असेल. पण माऊली दादा इतका चक्रवेण मोठा, तरी पण एक दिवशी उत्तरायण लागल्याच्या नंतर त्याच्या उशाला काळ बसला आणि चक्रवेणला घेऊन गेला. म्हणून पहिलं कडवं, ए बोली या काळ बैसलास उसा ए बोली या काळ बैसलास मुशा. ए बोली या काळ बैसलास मुशा. ए बोली या काळ बैसलास मुशा. ए बोली या काळ Yeah.
पंढरपुरातल्या मालकाने भीमाला, अर्जुनाला, नकुलाला, सहदेवाला सांगितलं की त्या महाराजांकडनं आपल्याला गरज आहे. 1400 ब्राह्मण होते यज्ञामध्ये, विद्वान होते. 1400 लोकायला 2.5 किलोचं सोन्याचं ताट होतं. तांब्या, ताट, वाटी, त्याच्यात ते 2.5 किलो होतं. टपरातुपराच्या ताटात जेव घातलं नाही. इतका मोठा यज्ञ, 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. त्या यज्ञामध्ये 43,832 लोक रोजचे जेवत होते. गुणिले 14 इतके लोक जेवायचे. 14 पंक्ती रोजच्या. 22 दिवसा यज्ञ आला. यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र 1400 लोकांना येत नव्हती. ती 4 लोकांना पाठ होती. असेल काहीतरी ते, काय नाविन्य असेल देव जाणे. आपल्याला तरी काय माहिती, तितकी विद्वत्ता थोडी आपल्याकडे. आपलं मेमरी कार्ड आहेच किती मोठं. तरी पण दादा मला चांगलं दिले म्हणून मी हे वापरीत नाही. हो, याचं काय गरज नसते. मला वाटतं याच्यावर कधी कधी बटन दाबल्यावर ते डिलीट बी होते ना. एखादं बटन दाबलं तुम्ही, त्याच्यावर डाटा केलं, आणि चुकीचं बटन दाबल्यावर डिलीट बी होते. आणि लय चुकीचं दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकांना जातं म्हण. आहे का नाही? त्याच्यामुळे याच्यात चुकीचं घ्यायचं नाही, चुकीचं बटन दाबायचं नाही, डिलीट होत नाही, काहीच नाही. हे मेमरी कार्ड टाईट ठेवायचं. 4.5 शिवानरायचे नाव पाठ. मला झोपेतून उठल्या विचारा, फटफट सांगतो. 4.5 शिवानरायचे नाव. 349 नद्या, 150 पावणे 200 नद्यांची तरी नाव सांगतो. आपल्या लग्नात किती नद्यांचे आशीर्वाद असतील तितके WMA झालेल्याला सांगता यायचे नाही. त्याच्यातल्या लग्नातल्या मंगलाष्टकामध्ये अनन्य साधारण महत्व असणारी गंगा ती एक आहे. त्या गंगेचं नाव आहे चर्मन्वती नावाची गंगा. त्या गंगेच्या तीरावर कर्णाचं लग्न झालं. भारतातल्या 4 सिंहापैकी एक सिंह होता तो महाभारतातला कर्ण. चर्मन्वती नावाच्या गंगेच्या तीरावर वंग देशाचा राजा कर्ण, आणि या वंग देशाच्या राजाच्या कर्णाचं लग्न चर्मन्वतीच्या तीरावर वृषाली नावाच्या स्त्री सोबत झालं. लक्ष ठेवत जा. त्याच्यापैकी दुसरी गंगा पवित्र सांगितली, तिचं नाव सांगत नाही. त्या गंगेच्या तीरावर नलदमयंतीचं लग्न झालं. या दोघांची सोयरीक राजहंसानं केली. राजहंस नलाची दमयंतीची सोयरीक. तय भ्रुकुटी पाहता कळे गंगोदका स्थित भयो तद्भार्या प्रसवन्न पाणी ग्रहण तते नलदमयंती स्तया विहंगमाति राजहंसायं परिपत्रेण भय जायते नाम तमं परिपत्रेण भयं यतो नलदमयंती न जायते. राजहंसानं पत्र दिलं. सिनेमातल्या लोकांना राजहंस नाही पटला. जा कबूतर, याच्या बी वाजायचं का? त्याला गारगुंडी खाणार कबुतरी आवडा सिनेमातल्या लोकांना. राजहंस कसा आवडल? अशा एका गंगेच्या तीरावर महाराज बसले. तिथे गेले. महाराज ते पत्र देत नव्हते. द्रौपदीनं ते पत्र आणलं. यज्ञ पूर्ण झाला. पांडव समारोप आटपल्याच्या नंतर महाराजांच्या दर्शनाकरता गेले.